जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022च्या सीसॅट पेपर अनालिसिस मध्ये. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांचे प्रश्न डिस्कस करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 51 पासन. एका पिशवीमध्ये 3 पांढरे, 2 निळे, 5 लाल चेंडू आहेत. तर ह्या पिशवीतून एक चेंडू काढायचा आहे आणि काढलेला चेंडू लाल नाही अशा संभाव्यता किती आहेत हे विचारलं आहे. तर मित्रांनो, प्रोबॅबिलिटी मध्ये एक ट्रिक आहे आपली. एक तर कंडिशन किती आहेत ते काढायचे आणि डिवायडेड बाय त्याला नॉन कंडिशन किती आहेत. ओके. तर पहिल्यांदा आपण काढूयात कंडिशन्स किती किती आहेत याच्यामध्ये. तर ते काय म्हणतायत, 5 लाल चेंडू आहेत, पण आपल्याला एक पण लाल चेंडू नाही पाहिजे. 3 आणि 2 किती होणार, पांढरे आणि निळे बॉल बघून किती होणार, ते 5 चेंडू झाले. त्याच्यातनं किती काढायचा, एक काढायचा. किती आलं, 1. ही आपली स्टेप 1 झाली. आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय, नॉन कंडिशन काढूयात. किती झाले नॉन कंडिशन साठी, 3, 2 आणि 5 किती, 10. किती काढायचा, एकच काढायचा, म्हणजे किती आले, हे 10. आणि कंडिशन बाय डिवायडेड बाय नॉन कंडिशन, 1/10 म्हणजे 1/2. ऑप्शन नंबर 4 इज द आन्सर. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. माहिती अभ्यासा आणि त्याच्याहून सत्य असणारे विधान बघा. ओके, तर डायरेक्शनचा प्रश्न आहे. ओके, उत्तर, हे दक्षिण, पूर्व आणि हे पश्चिम. आता काय म्हणतात ते, सी वसाहत एफ डी जी या वसाहतीच्या दक्षिणेला वसली आहे. सी ते आहे, कुठे वसलेली आहे, एफ डी जी यांच्या दक्षिणेला. सी आणि ए यांच्या वसाहती ई च्या पूर्वेला आहेत. ई इथे समजा, ईच्या पूर्वेला कुठे, सी आणि ए वसाहत वसली आहे. बी ही वसाहत सी आणि ए च्या पश्चिमेला वसलेली आहे. काय म्हणतात ते, सी, बी ही वसाहत, बी ही वसाहत काय, सी आणि ए यांच्या पश्चिमेला वसलेली आहे. ओके. बी ही इथे, सॉरी, बी ही वसाहत सी आणि ए यांच्या पश्चिमेला, म्हणजे बी ही वसाहत काय करते, सी आणि ए यांच्या पश्चिमेला म्हणजे इकडे आली. ओके. ए आणि बी ह्या वसाहती सी वसाहतीच्या दक्षिणेला, म्हणजे किती आलं इकडे, ए आणि बी असं. ओके, तर ह्या आपल्याला एवढ्या कंडिशन मिळालेल्या आहेत. आता याच्यावर आपण ऑप्शन चेक करूयात. बी ही वसाहत, बी ही वसाहत काय करते, ई ह्या वसाहतीच्या पूर्वेला बसलेली आहे. नाही मित्रांनो, बी नाही, ई ही वसाहत बी च्या पूर्वेला आहे, तर हे स्टेटमेंट चुकलंय. जी ही वसाहत, जी ही वसाहत ए ह्या वसाहतीच्या पश्चिमेला. नाही मित्रांनो, जर असं जर बघितलं जी पासून, तर हे साऊथ ईस्ट मध्ये आहे, तर हे पण चुकलेलं आहे. जी ही वसाहत बी ह्या वसाहतीच्या उत्तरेला. काय, जी ही वसाहत, जी इथं वसाहत बी च्या उत्तरेला. हे बघा, इथली कंडिशन सॅटिस्फाय व्हायली. ऑप्शन नंबर 3 इज द आन्सर. ओके. आता पण तरी चौथं बघून घेऊयात. ई ही वसाहत डी ह्या वसाहतीच्या, ई ही वसाहत, ई ही वसाहत डी, ही तर डी, डी ह्या वसाहतीच्या, डी ह्या वसाहतीच्या दक्षिणेला नाहीये मित्रांनो. डी च्या साऊथ, साऊथ वेस्टला आहे ही, तर हे पण नाही आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. याच्यामध्ये कंडिशन दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला हे काढायचं आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये फिक्स असं आन्सर आपल्याला नाही येणार, कारण की याच्यामध्ये ए आणि बी ह्या कंडिशनला इकडे, ओके, विथ रिस्पेक्ट टू वेगवेगळं दिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे. प्रत्येकी 25 फुले असलेले 5 हार गुंफण्यासाठी 5 मुले बागेत गेले आणि तिथून त्यांनी काय केले, फुले गोळा करायला सुरुवात केली. पण त्यांनी काय सांगितलं, एकदम शेवटी सर्वांकडे समान फुले असण्याची त्यांनी खात्री घेतली. आता चौघांनी काय केलं, जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा 2 फुले कमी आणली, आणि सर्वात लहान मुलगी होती ना, तिने आवश्यक तेवढे फुले पण गोळा करू शकली नाही. यामुळे सर्वांकडल्या फुलांकडची संख्या सारखी करण्यासाठी प्रत्येकाने, कारण की सारखी करायची होती, कारण की त्यांनी खात्री, म्हणजे त्यांनी ठरवलं होतं ना सर्वांनी सारखी फुलं घेऊन जायची, तर त्यांनी काय केलं, ह्या चौघांनी त्या लहान मुलीला 3-3 फुले दिले. आता बघा, 25 फुले फुले असलेले 5 हार बनवायचे आहेत, म्हणजे टोटल किती, 125 फुलं पाहिजेत. ओके. आता काय केलं त्यांनी, 25 फुले पाहिजे होते, म्हणजे 25 फुले, पण काय केलं, त्या चौघा जणांनी 2-2 फुले कमी आणली, म्हणजे किती आणली, चौघांनी 23 फुले आणली. 23 फुले आणली, आणि पण काय केलं, त्या लहान मुलींना त्यांनी, या चौघांनी 3-3 फुले दिली. किती, 12 फुले दिली. आता ह्यांनी 3-3 दिली, म्हणजे किती झाली त्यांच्याकडे, 20-20 झाली. आता 12 फुले लहान मुलीला त्यांनी दिलेली आहेत,
आणि ते काय म्हणे सर्वांना सर्व शेवटी इक्वल म्हणजे खात्रीशीर निर्णय त्यांनी काय केलं होतं की सर्वांनी समान फुले घेऊन जाणार. तर मग लहान मुलींना 12 दिले होते. तर लहान मुलीने किती गोळा फुलं केले असणार? 8 फुले गोळा केले. कारण की समान 20 आले ना, तर उत्तर आलं ऑप्शन नंबर 3. आता पुढचा प्रश्न. ओके, खालील संख्यांचा मध्यांक x आहे असे मानू. जर 8 ऐवजी 18 ही संख्या ठेवली तर येणारा मध्यांक y आहे. तर x आणि y मध्यांकांची बेरीज करायची आपण विचारले. आता हा स्टॅटिस्टिक्सचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये काय करायचं, एक आपल्याला माहिती आहे की जो ओरिजिनल आहे ना ह्याला काय करायचं, चढत्या चढत्या क्रमांकाने यांची अरेंजमेंट करायची आणि जो मधला येतो ना तो आपल्याला येतो मध्यांक म्हणजे ऍव्हरेज. त्यालाच मीन पण म्हणतात, सरासरी म्हणतात, वॉट एव्हर. ओके, आता या सर्वांना काय करायचं, यांनी अरेंज करूयात. 8 येतं पहिले लहान आहे, 8च्या नंतर काय हे 9, हे 8 गेलं, हे 9 इथे 9 आलं. 9च्या नंतर काय येतं, 10 आहे का, नाही आहे. 10, 11 नाही आहे, 12 नाही आहे, आता 13, हे 13, इथे 1, हे 2, 2 13. त्यानंतर 1 14, 2 3 आणि हे 4, म्हणजे इथे 4 14 आले आपल्याकडे. आता 15 इथे, इथे 15, त्यानंतर इथे 15, इथे 15, 3 15 आले. त्यानंतर इथं 16, किती आहेत 16, 1 2 16, आणि इथे एक 17, इथे एक 17. ओके, आता किती आहेत हे, 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 मधले मधला कोणता आहे ना, 8व्या नंबरचा, हे 3, हे 3. ओके, 3 3 6, हे 7 आणि हे 8व्या नंबरचं. म्हणजे किती, जर x म्हणजे आपण ओरिजिनल बघितलं तर x ची किती किंमत आली 14. आता y काढायची, काय म्हणे, y च्या जागेवर 8च्या जागेवर त्यांनी काय 18 हे शिफ्ट करायचे म्हणे. तर हे 8 इकडे गेले, 18. ओके, हे 8 इकडे शिफ्ट केले, 18 झाले. आता मधला कोणता येणार, 15, म्हणजे y ची किंमत आली 15. बेरीज करायची, किती आले, 14 14 आणि 15 29. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. ओके मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न मी तुम्हाला सजेस्ट करेन हा ना शेवटी सॉल्व करा. लास्टला सॉल्व करा टाइम भेटला तर, कारण की ह्या प्रश्न ना आपल्याला गेस वर्क काढून काढायचं असते. वेगवेगळ्या कंडिशन याच्यात येत राहतात आणि करेक्ट आन्सर याच्यामध्ये नाहीये कोणतंच. ओके, कारण की आता आता याच्यामध्ये बघा, इथं काय केलेलं आहे त्यांनी, आता ऑब्झर्व केलं तर ही इथं आय, इथं आय, या आय वरून काय लक्षात आलं, फ्रॉमची व्हॅल्यू आपल्याला लक्षात आली. ओके, आता पुढं आयची फ्रॉम निघाली. आपल्याला विचारले काय तर द डॉग इज वॉकिंग टू द मियाडो. आता मियाडो बघा, इथं मियाडो आहे, इकडे कुठं मियाडो नाही आहे. ओके, तर मियाडोला काय येतं, इथं की यू आहे, इथं की यू आहे. ओके, इथं की यू आहे, इथं की यू आहे, इथं पण की यू आहे. पहिल्यांदा आपण काय काढूया, आता की यू म्हणजे काय, की इथं द द द द, की यू असणार द. ओके, द डॉग. ठीक आहे, की यू आलं. आता ऑप्शन मध्ये पण बघा, की यू इथे, की यू इथे, की यू आय, की यू, म्हणजे आयला तर आपण फ्रॉम आहे, आपल्या याच्यामध्ये फ्रॉम नाहीये, म्हणजे ह्याला तर काढलं. ओके, एक इलिमिनेट झालं, बाकीचे 2 3 राहिले. आता की यू झालं, की यू च्या नंतर काय काढूयात आपण, की यू, आय झालं, द पण निघालं. आता वॉकिंग, ओके, हा मी ॲडोचं बघू लागत ना. मी ॲडोला काय येणार, डाऊन येणार. काय येणार, डाऊल म्हणजे मियाडो, कारण की डाऊल कुठेच नाहीये आणि मियाडो पण इथं कुठेच नाही, त्याच्यामुळे हे येणार. की यू ची व्हॅल्यू निघाली, पेलची व्हॅल्यू काय येणार मग, पेलची व्हॅल्यू जो रिमेनिंग एवढा आहे ना, एक मिनिट, हा बघा, पेलची व्हॅल्यू काय येणार, ही रिमेनिंग एवढी एवढी. ओके, आता डाऊलची भेटली. आता डाऊल कुठे कुठे, इथं डाऊल आहे, इथं डाऊल आहे, हे तर कटलं झालं आपलं. इथं डाऊल आहे, इथं डाऊल नाही, म्हणजे हे 2 आणि 4 पण कटले. आता राहिले किती, 1 आणि 3 मध्ये राहिलं आपलं, इलिमिनेट करून काढतोय तो पण. इथं डाऊल आहे, इथं डाऊल आहे. आता इथं डाऊल आहे, की यू इकडे पण आहे, की यू इथं पण आहे. आता हे टीप आणि हे मीर मध्ये आपण बघूयात आता. तर टीप कुठे कुठे कुठे, इथं टीप दिलेलं आहे. टीप मध्ये काय, गोईंग. मित्रांनो आपल्या इथं वॉकिंग दिलेलं आहे. ओके, म्हणजे टीप तर नाहीये, म्हणजे ऑप्शन 1 नाही, हा ऑप्शन राहिला 3. आता मीर आपले हे पण बरोबर आहे का ते बघूयात. हे इथं मीर आणि इथं काय, वॉकिंग.
आलं. पण मित्रांनो आयोगाने याचं उत्तर 1 दिलेलं आहे. पण आता काढलं तर आपलं उत्तर आलंय 3. ओके. तर आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. अच्छा, इंटरेस्टिंग प्रश्न आहे आता. हे काय म्हणतात, तेलुगू, हिंदी, मराठी, गुजराती या 4 भाषा बोलणार आहेत. वेन डायग्राम दिलेली आहेत, संख्या ही दिलेली आहे. तर फक्त मराठी किती बोलतायत आता बघा. इथं काय आहे, तर गुजराती लोक आहे या वेन डायग्राम मध्ये. ओके, ह्या वेन डायग्राम किती आहेत गुजराती टोटल? गुजराती आहेत 69. आता हे 6, 3, 9, 12 याची ऍडिशन करूयात. 6 एक 6 12, 12 प्लस 9 21, हे 12 2 24. हे इथली व्हॅल्यू नाही माहित म्हणून आपण हे काढतो का. हे टोटल किती आहे? 69. हे बाकीचे संख्या 5 आणि 8. जर आता हे 69 साईड से 2 12 12 2 24 12 36 36. ओके, हे 36 आणि 36 आणि 9 किती झाले? 45 आणि 5 50 आणि 1 58 प्लस एक्स. तर एक्स ची व्हॅल्यू किती आली? 69 मायनस 58 किती येतं मित्रांनो? याची व्हॅल्यू आली 11. ओके, तर एक्स ची व्हॅल्यू किती आली? 11. आता आपण एक्स ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपण काढूयात मराठीची व्हॅल्यू काढायची. मराठी टोटल किती आहेत? 73. ही 11 आली. ओके, 5 8 11. हे इथं बघा 5 8, हे 11, हे 12, नंतर हे 4 11, हे 14 आणि हे इथं काय आहे? हे दुसरा एक्स. ओके, तर वाय पकडा. हे वाय ची किंमत. हम्म? तर इथं किती आहे ना? 5 हे 73. 8 आणि 5, 8 आणि 5 किती? 13 13 13 10 13 पुन्हा ते ते 13 काढले आपण. हे 13. असं करा ना, 8 आणि हे 20, हे 30 31 31, हे 35, हे 40 50 60 60 किती आलं इकडलं? 50 60 हे 50 60, हे 64 आणि एक इथला 65 प्लस किती? हे वाय. इथं वाय कन्सिडर केलं तर हे वाय ची व्हॅल्यू किती आली? 65 मायनस 73 मायनस 65 म्हणजे 5 आणि 3 8. आलं उत्तर ऑप्शन नंबर 3 8 याचं उत्तर आहे मित्रांनो. ओके, इंटरेस्टिंग प्रश्न होता आणि प्रश्नात काही चूक पण नव्हती विशेष म्हणजे. पुढचा प्रश्न, रीना टीना हिना ह्या काय करायला, एका वर्तुळाकार मध्ये रनिंग करायला लागल्या. तर काय पेन एका फेरीमध्ये रीना 70, टीना 105 सेकंद 117 सेकंद. तर त्यांनी प्रारंभिक बिंदू जवळ भेटतात केव्हा भेटतात असं विचारलं. काय नाही करायचं मित्रांनो, लसावी काढायची याच्यामध्ये. सोपं आहे. 17 105 175चा. ओके, सोपं जावं म्हणून आपण ऍड करूयात. 35 दोन्ही 70 105 35 त्रिक 105. 175 ला किती येणार? 175 35 35 5 175. हे साधं कॅल्क्युलेट आहे, लक्षात येतं. 35 कॉमन आहे. 35 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 किती? 6. किती ना? 3 3 6 6 पंचे 30. 30 गुणिले 35 35 3 किती? 105. एक आलं 0. आता 105 किती आले? हे आपल्याला सेकंद मध्ये, याला काय करायचं आपल्याला? मिनिटात कन्वर्ट करायला. त्याच्यामुळे 60 न भागायला भाग हे गेला 6 1 6 6 1 6 म्हणल्यावर हे कटलं हे कटलं 6 1 6 आणि बाकी आले 4 6 6 36 6 7 42 42 ला नंतर 3. ओके, 6 7 42 मध्ये 3. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात आता. अच्छा मित्रांनो, हा प्रश्न पण आपण याच्या आधी पण सॉल्व्ह केलेला आहे. ओके, सोपा आहे. टाइम अँड डिस्टन्स वाला रिलेटिव्ह स्पीड आठवते का? सॉल्व्ह केलेला आहे आपण. आगगाडीची काय म्हणता येते? आगगाडी यम नावाची आगगाडी रेल्वे निघाली कुठून? मेरठ वरून निघाली दिल्लीला. ओके, दिल्लीला निघाली. 9 वाजता पोहोचली, 5 वाजता सकाळी निघाली. म्हणजे 4 घंटे यांचं स्पीड म्हणजे 4 घंटे यांना टाइम लागेल. दुसरी आगगाडी एन, तर ती काय करते? दिल्लीवरून 7 वाजता निघाली आणि 10 वाजून 30 ला पोहोचली. म्हणजे तिने 3.5 घंट्यातच डिस्टन्स कव्हर केलं. आता मित्रांनो, आपल्याकडे आपण काय करूयात, आपल्याला टाइम तर दिलेला आहे त्यांनी. आपल्याला एवढं माहिती आहे की डिस्टन्स इक्वल्स टू ओके, डिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ओके, रिलेटिव्ह स्पीडसाठी टाइम पण सेम करावा लागतो. तर आता एक लक्षात एक एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. हे डिस्टन्स काढायचं आहे. ओके, ती एक्स ला कन्सिडर करावे करा. एवढ्या कन्फ्युजन मध्ये जाण्यापेक्षा 4 आणि 3.5 न भाग जाणारी एक संख्या कोणती आहे? 4 आणि 3.5च्या भाग मध्ये जाणारी तर एक 28 पकडूयात आपण. ओके, आता ही 28 न भाग जातो 4 ला आणि 35 न भाग जातो, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाते. तर समजा इथं 28 आहे डिस्टन्स. ओके, हे दोन्ही जागेवरती हे डिस्टन्स 28 आहे. आता ह्या 2 घंट्यामध्ये
किती 28 मध्ये 14 कव्हर केला असणार, कारण की आपल्याला रिलेटिव्ह स्पीड काढायची. रिलेटिव्ह स्पीड काढायची असलं तर काय करावं लागेल, दोन्हीचा टाइम सेम करावा लागेल. ओके, 28 काढला, हे 14. आता स्पीड काढून घेऊयात आपण. ओके, पहा हे 28 आणि हे किती 4 घंट्यामध्ये याची म्हणजे आगगाडी एम नावाची आगगाडीची स्पीड किती आहे, 728. यांची किती आहे ना, 28 डिवायडेड बाय 3.5, यांची स्पीड किती 8 येणार. ओके, हे 0 गेला, 280 35 8 येतं. आता हे झालं आपलं, स्पीड पण भेटली आपल्याला, स्पीड भेटली, टाइम पण स्पीड झाली, टाइम भेटला. आता सॉरी डिस्टन्स भेटलं 28. आता ह्यांची रिलेटिव्ह स्पीड काढायची, ते 2 घंट्यातच येणार ना, कारण की 2 घंटे पहिले 2 घंटे तर ते कव्हर केलं यांचं हे इथलं. ओके, तर म्हणजे किती 2 घंट्या किती आलं, 14 किलोमीटर, ते म्हणजे 14 डिस्टन्स कव्हर केलं. रिलेटिव्ह स्पीड किती येणार, 7 एम ट्रेनची आणि एन ट्रेनची 8, 14/15 आलं. 14/15 उत्तर आलं. पण आता याला काय करायचंय, याला करायचं आपल्याला मिनिटात कन्वर्ट, 15 म्हणून 60 न गुणाकार केला, 15 चोक 60, 15 14 4 56. ओके, म्हणजे 7 वाजून 56 मिनिटाला ते एकूण एकाला क्रॉस होणार. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2. याच्या आधी आपण सॉल्व्ह केलं होतं की तो जो एक ट्रेन इकडून यायली, दुसरी ट्रेन यायली. ओके, 8 वाजून 40 मिनिटाला जो ट्रेनवाला हे राहतो ना माणूस, त्याला लक्षात आलं की ह्या दोन्ही ट्रेन कोलॅप्स होणार आहेत. तो वाला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला तर मित्रांनो, त्याच आधारावरती हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो हा खरा खोटाचा प्रश्न आहे. आपण मित्रांनो मी एक तर सजेस्ट करेन, हा एक तर तुम्ही लास्टला सॉल्व्ह करा. आणि जर तुम्हाला एक ट्रिक आहे, ट्रिक जर तुम्हाला तुमच्या जी रेग्युलर मेथड आहे तर ती तुम्हाला जर लक्षात येत नसेल किंवा अ, तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. त्याच्यात एक ट्रिक असे, 2 वेळेस नाव येतं तेच उत्तर येतं. हे 2 वेळेस शेतकरी नाही, आणि एकदम दोन झेड काय, 2 वेळेस झेड 2 वेळेस शेतकरी, असं कोणतंच नाही, म्हणून ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ओके, जर तुम्हाला येत असेल तर वेल अँड गुड, जर नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता, पण मी सजेस्ट करेन हा प्रश्न शेवटसाठीच ठेवा. ओके, कारण की याच्यात कंडिशन जर काढायला गेलात ना, एवढा कॉम्प्लिकेटेड प्रश्न होतो ना. पुढचा प्रश्न, आता 6 जणांचं कुटुंब आहे, त्याच्यात 3 समान दिलेत, 3 पुरुष आणि 3 स्त्रिया. तर त्यातील 2 वडील आहेत, 2 मुलगे आहेत. त्या कुटुंबातील सदस्याबद्दलची पुढे माहिती दिलेली आहे. राम कुटुंबातील सर्वात मोठा आहे. ओके, राम काय आहे तर सर्वात मोठा आहे कुटुंबामध्ये. 2 वडील आहेत, 2 मुलगे आहेत, लक्षात ठेवा. नीता ही सर्वात लहान आहे. नीता सर्वात लहान आहे. शेतकरी हे, शेतकरी काय आहे तर लेखक आणि डॉक्टर यांचे वडील आहेत. म्हणजे शेतकरी पुरुष आहे, लेखक, आणि हा आहे डॉक्टर. नीता समीरची बहीण आहे. नीता आणि समीर, व दोघेही कुमारवंशी आहेत. म्हणजे ह्या दोघांचं काही लग्न झालेलं नाही आहे, आणि हे बहीण भाऊ आहेत. ओके, नीता, नीता त्यांची आई, नीता आणि समीरची आई कोण आहे, शिक्षिका आहे. शिक्षिका आहे. जयेश आणि नादिर हे कुटुंबातील जोडपे आहे. जयेश आणि नादिर. ओके, जयेश आणि इतर लक्षात ठेवा, जयेश, नादिर. आणि अॅनाचे लग्न झालेले नाही, आणि ती रामची मुलगी आहे. ओके, रामची मुलगी अॅना. आता ह्याच्यावरून काय लक्षात येतं मित्रांनो, 3 पुरुष कोण कोण देते आपल्याला लक्षात येते ते, हा शेतकरी राम. ओके, जयेश आणि नादिर. ओके, म्हणजे जयेश, समीर, हे झाले 3 पुरुष. आता हे काय म्हणतात ते, अं, राम आहे इथे. 2 मिनिट मित्रांनो, फायटर जेट जाते. ओके, तर आता इथे राम आहे, तर इथे काय दिलेलं त्यांनी आपल्याला, 2 वडील आहेत इथे. 2 वडील म्हणजे हे राम वया मोठा असणार आहे. हे हिडन हिंट आहेत मित्रांनो, हे 2 वडील इथे दिलेले आहेत. ओके, हे डॉट कनेक्ट करा. राम काय असणार आहे, शेतकरी असणार आहे. एक मिनिट. आता रामचे काय, सॉरी,
रामचं कोण? नादिर आणि हे जयेश आणि एक ॲना. ॲना तर त्याची मुलगी दिलेली आहे. आणि यांनी काय सांगितलंय? ह्या दोन्हीपैकी हे कोण येतं? शेतकऱ्याचे कोण कोण येतं? एक तर लेखक किंवा डॉक्टर. ॲना लेखक किंवा डॉक्टर या दोनपैकी एक असणार आहे. हम्म? हे दोन झालं. आता जयेश कोण आहे? जयेशची बायको कोण आहे? नादिर. नादिर. आता हे लक्षात ठेवा, नादिर शिक्षिका आहे. कारण की हे इथं शिक्षक आहे. आणि जयेश आणि नादिरचे कोण कोण मुलं आहेत? नीमा आणि समीर. ओके. आणि नीमा सर्वात छोटी आहे. आलं आपलं राम शेतकरी. जे काय नाव आहे त्याचं? जयेश आहे लेखक किंवा डॉक्टर. ॲना लेखक किंवा डॉक्टर पैकी. नादिर आहे शिक्षिका आणि नीमा आहे समीर. सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. आता बघूयात ऑप्शन मध्ये आपण. रामलेखन करणाऱ्या व्यक्तीचे वडील आहेत. रामलेखन करणारा राम हा आहे. लेखन लेखक जय आणि ॲना लेखन किंवा डॉक्टर. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात मित्रांनो. हा नेहमीपेक्षा कसा दिला? यांनी थोडस असं हिडन मध्ये हिडन हिंट खूप दिलेलं आहे. तर एकदम असं लेमन लँग्वेज मध्ये सांगितलं नाही की राम शेतकरी आणि त्याचा असेल असं नाही दिलं. थोडं टफनेस वाढवलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. दया, माया, साया, जिया, निया ह्या गृहिणी आहेत आणि त्या काय करतात? बागेची काळजी घेतात आणि ते ह्या 5 जागेवर भेटायला गेल्यात 5 महिन्यामध्ये. ओके. तर ह्या कंडिशन मध्ये आपल्याला बघायचं आहे. असा प्रश्न बघितला तर काय करायचं मित्रांनो? पहिल्यांदा आपल्याला एक तर त्यांनी काय विचारलंय? नोव्हेंबरची सुट्टी. म्हणजे आपल्याला त्यांनी कोणत्या जागेवर कोण गेले त्याच्यावर काही घेणं देणं नाही. पूर्ण फोकस कुठे आहे? नोव्हेंबर मध्ये काढायचे. पण प्रश्न आपण आता प्रॅक्टिससाठी करतोय तर आपण सगळं काढणार आहेत. पण तुम्ही एक्झाम मध्ये फक्त नोव्हेंबरचा 2च कॉलम मध्ये फोकस करणार जास्त तर. ओके. आता पहिल्या कॉलम मध्ये काय आहे तर करूयात. मार्च, त्यानंतर जून, सप्टेंबर, सप्टेंबरच्या नंतर कोणतं? नोव्हेंबर आणि हे डिसेंबर. ओके. ओके. आता काय कंडिशन दिल्यात? जियाने डिसेंबर मध्ये. हे इथं डिसेंबर. जिया गेली. जिया कटली इथनं. पण ती मोहाओ हेटाला भेट दिली नाही तिने. तिने काय केलंय? मोहा आणि हेटाला भेट दिली नाही. मित्रांनो, एक्झाम मध्ये ना तुम्हाला ही कंडिशन म्हणजे प्रश्न विचारलाय फक्त नोव्हेंबर मध्ये कोण सुट्टीवर गेले. त्याच्यामुळे इथे तुम्ही लक्ष नाही दिलं तरी चालतंय. कारण की हे एक्स्ट्राचा डेटा आहे. पण प्रॅक्टिस म्हणून आपण तिन्ही पण कॉलम काढतोय. ओके. तर काय? माया जून मध्ये शेलाला गेली. माया कुठं? जून मध्ये. इथं आली माया. ओके. माया कटली. कुठे गेली ती? शेलाला. शेला पण कटला. दया कोटाला गेली. पण केव्हा गेली? मार्च आणि सप्टेंबर मध्ये. मार्च आणि सप्टेंबर. म्हणजे ती केव्हा गेली? नोव्हेंबर मध्ये गेली. कोण? दया गेली. आपला आन्सर ऑप्शन नंबर 1. कुठे गेली ती? कोटा. ओके. एवढंच केलं ना आपला आन्सर पण आलाय मित्रांनो. काहीच करायची गरज नाही. हम्म? तर बाकी आपण प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करतोय. ही निया मार्च मध्ये सुट्टीवर गेली. निया केव्हा गेली? मार्च मध्ये. निया मार्चला गेली. दया इकडे नोव्हेंबरला. साया गेली सप्टेंबर मध्ये. ओके. आता यांनी काय सांगितलंय? जिया, मोआ आणि हेटाला गेली नाही. आणि निया मार्च मध्ये गेली पण ती हेटाला पूर्वी भेटल्यामुळे हेटाला ती गेली नाही. इथं हेटा नाही. इथं पण हेटा नाही. म्हणजे कोण गेलं? साया गेली हेटाला. मोहा गेली निया गेली मोहाला. आणि उरलेलं काय? वेला. जिया गेली वेल्याला. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. क्वेश्चन नंबर 62. इंटरेस्टिंग आहे प्रश्न. पुढे एक मुख्य विधान दिले असून एबीसीडी असे विधान आहेत. पहिले विधान दुसऱ्या विधानाला अंतर्निहित असणारे आणि दोन्ही विधाने एकत्रितपणे मुख्य विधानाशी तर्कसंगत असणारी अशी क्रमवारी जोडी निवडा. जर तुमच्याकडे तिकीट असेल तर तुम्ही नाटक पाहू शकतात. ही कंडिशन दिली आहे. तिकीट आहे तरच तुम्ही नाटक पाहू शकतात. आता बघूयात ऑप्शन मध्ये कोणकोणत्या हे दिल्यात. सी आणि ए मध्ये काय म्हणते? तुम्ही नाटक पाहिले किंवा सॉरी ए मध्ये काय म्हणते? तुम्ही नाटक पाहिले. सी मध्ये काय म्हणतोय? तुम्ही नाटक पाहिले नाही. कॉन्ट्राडिक्टरी आहे. ओके. ए काय म्हणतोय आता याच्यामध्ये? ए म्हणतोय तुम्ही नाटक पाहिले. बी काय म्हणतो? तुमच्याकडे तिकीट होते. बरोबर. कंडिशन सॅटिस्फाय व्हायली. जर तुमच्याकडे तिकीट आहे म्हणून तर तुम्ही नाटक पाहू शकतात ना. हम्म? बाकीचे ऑप्शन चेक करत आपण तरी. तुम्ही नाटक पाहिले नाही. सॉरी. डी मध्ये काय म्हणतात? तुमच्याकडे तिकीट नव्हते.
तुम्ही नाटक पाहिले. तिकीट नव्हतं तर नाटक कसं पाहणार? बी आणि सी बघा, तुमच्याकडे तिकीट होते, तुमच्याकडे तिकीट नव्हते. सॉरी, बी मध्ये काय होते, तुमच्याकडे तिकीट होते, आणि सी मध्ये काय म्हणतायत ते, तुम्ही नाटक पाहिले नाही. तिकीट होते तरी नाटक पाहिले नाही. कंडिशन काय दिलेली आहे? तिकीट होतं तर नाटक पाहिलंय. त्यामुळे हे पण चूक. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर. पुढचा प्रश्न पाहूया. ओके. ओके, सोपा प्रश्न. इंटरेस्टिंग प्रश्न, दिसायला मोठा आहे पण सोपा प्रश्न. हम्म? काय सांगितलंय? एका संपूर्ण राज्यातून निवडलेले हे एवढे आहेत MNT. या आरोग्य कार्यकर्त्यांनी आरोग्याशी संबंधित कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी 2 चमू तयार केले आहेत. प्रत्येक चमूतील असे मिळून किती? एका चमूमध्ये 4 ते 5 कार्यकर्ते आहेत. कमीत जास्तीत जास्त 5 आणि कमीत कमी 4. आणि ही माहिती दिलेली आहे. तर पहिल्या नंबरचा हा चमू आणि दुसऱ्या नंबरचा हा चमू. तर ओ आणि एम हे चांगले मित्र आहेत, म्हणजे काय करणार? सोबत काम करणार. ओ आणि एम कटलं. शत्रुत्व असल्यामुळे एम आणि टी काम करणार नाहीत. एम ओ मध्ये पहिल्या चमूत टाकले आपण, तर टी हे दुसऱ्या चमूत टाकू. ओ सोबत आर आणि एन काम करणार नाही. ओ सोबत आर आणि एन म्हणजे टी सोबत आर आणि एन काम करायला. एम व पी सोबत क्यू ची निवड होईल. एम व पी सोबत क्यू ची निवड होईल, आणि परंतु एस ची निवड होणार नाही. म्हणजे एस इकडे आला. भेटला पहिला चमू दुसरा चमू. आता कंडिशन काय दिले त्यांनी? जर एका चमूसाठी पी आणि एम ची निवड झालेली आहे. सॉरी, पी आणि एम ची निवड झालेली आहे, तर सत्य विधान कोणते? एका चमूत 5 व्यक्ती असत आहेत, तर इथं 5 व्यक्ती नाहीत. एन या चमूची सदस्य ही पी आणि एम मध्ये एन पण आहे. नाही आहे, एन दुसऱ्या चमूत आहे, हे नाही. क्यू ही अन्य चमूची सदस्य असणार. क्यू ही अन्य नाही बाबा. एम पी आणि एम सोबत क्यू आहेत ना, ते पण नाही. उरलं कोणतं? ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ओके, इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा पण. तर काय झालं, आयुष्याला अभ्यास करायचा आहे साहित्याचा, तर ती पुस्तक विकत घ्यायला गेलेली आहे. तर तिला हा डेटा माहित होता की कोणतं पुस्तक कितीला आहे. पण ती काय झालं, ती ज्या दिवशी पुस्तक घ्यायला गेली, तर त्या दिवशी तिनं पैसे घेऊन गेले तिला जे पाहिजे होतं. तिला कोणतं पुस्तक पाहिजे होतं? तिला पुस्तक पाहिजे होतं स्वतःच्या उपयोगाचे सर्वात स्वस्त पुस्तक. हा, हे कंडिशन लक्षात ठेवा, कंडिशन सर्वात स्वस्त. पण तिला गेल्यावर माहित झालं तिला की 20% डिस्काउंट आहे. तर तिनं काय केलं मग? तिच्याकडे जे पैसे होते त्या पुस्तकात त्या पैशातून तिनं सर्वात स्वस्त पुस्तक, सर्वात उपयोगाचे स्वस्त पुस्तकाऐवजी तिने काय केलं? स्वतःच्या उपयोगाचे सर्वात किमती पुस्तक घेतले, म्हणजे महागडं पुस्तक घेतलं. तर आयुष्याकडे किती रुपये उरले होते? आता बघा याच्यामध्ये आपल्याला पहिले काय काढायचंय, कोणतं पुस्तक ती घ्यायला गेलती. हम्म? कोणतं पुस्तक घ्यायला गेलेली होती? आता सगळ्यात कमी किंमत बघून आपण इकडे जाणार. पण इथं बघा, ही इथं काय सांगितलं? स्वतःच्या उपयोगाचे. पण हे पुस्तक उपयोगाचं नाहीच आहे. का म्हणून नाहीये? कारण की इथं उठता बांधणी पण नाही आणि विवरणासहित पण नाही, म्हणजे एक्सप्लेनेशनच नाही. ओके, तर हे आहे का नाही? जर मी व्हिडिओ बनविले, ओके, आणि नुसतं हा प्रश्न सांगितला, याचं उत्तर हे आहे, तर ते जास्त बेनिफिट आहे का? नाही, मी एक्सप्लेनेशन देतोय, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त हेल्प होती. सिम्पल लॉजिक आहे इथे पण तसं. ओके, तर हे तर पुस्तक नाही तिने घेतलं, म्हणजे हे 4ची व्हॅल्यू कटली. तर 400च्या नंतर दुसरा कोणतं आहे? हे तर कटच करा. इथं इथे आपल्याला तिला जायचंय किती? 2010 पर्यंत यायला. आणि इथं किती? इवन हे 2000 पर्यंत. हे तर बेनिफिट नाही, याला काढून टाका. हे पण कटलं. आता राहिले 3. आता 400च्या नंतर कोणतं पुस्तक आहे? 450 वाला. हम्म? तर याच्यामध्ये पुठ्ठी बांधणी आहे, हे पण आहे, विवरण नाही आहे. पण तिच्या उपयोगाचं आहे का? आहे, कारण की तिला किंमत पण हे बघायची होती. ओके, तर ती 450 रुपयावालं पुस्तक घ्यायला ती गेली होती मार्केटमध्ये. 450 वालं पुस्तक घ्यायला मार्केटमध्ये गेले, पण तिला काय लक्षात आलं तिथे? तिथे लक्षात आलं की 20% तिला डिस्काउंट भेटले. 20% डिस्काउंट आहे म्हणून ती काय केली? दुसरं पुस्तक बघायला गेली. आता हे तर काय, आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत इथे महागड्या पुस्तकामध्ये. कोणतं? हे 50 आणि हे 500 आणि हे 600. आता 500 आणि 600 मध्ये कोणतं ती पुस्तक घेणार आहे? त्यांनी कंडिशन काय दिली? स्वतःच्या उपयोगाचे. आता हे 600 ला लय महाग आहे, पण उपयोगाचं आहे का? नाही. का म्हणून? एक्सप्लेनेशन नाहीये 600 रुपयामध्ये. पण इथं 500 मध्ये काय आहे? उपयोगाचं आहे, विवरण पण आहे. 2020 पर्यंत. हम्म? म्हणजे ती कोणतं घेणार? तिला सर्वात बेनिफिट कोणता असणार आहे? 500. मित्रांनो, एक्झामिनरनं हा ट्रॅप दिलाय, जर तुम्ही घाईघाई केली तर ना इथेच फसणार आहे, 600 घेऊन काढणार.
तर ती कोणतं पुस्तक पुस्तक घेणार ती ती घेणार 500 रुपयावालं पुस्तक. आता ते 500 रुपये तिच्याकडे होते का? नाही, तिने 450 रुपये घेऊन गेली होती. पण तिला किती मिळालं? 20% डिस्काउंट. 20% किती येणार याचं? हे घेतलं. 100 रुपये तिला डिस्काउंट. आता मग ती 500 रुपयाचं पुस्तक 100 रुपये डिस्काउंट आलं, किती आलं? 400. तिच्याकडे होते 450. मग मला करा 400, आलं उत्तर 50. ओके, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ओके, जांभूळ व चिकूच्या, एक मिनिट मित्रांनो, जस्ट टेक वॉटर, सॉरी. जांभूळ व चिकूच्या विविध मिश्रण असणारी एकूण 48 झाडे आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व 36 विद्यार्थी, टोटल मुलं आणि मुली मिळून, बॉयज अँड गर्ल्स 36, तर प्रत्येक मुलाने जांभळाच्या जातीची 3, एक मुलगा बॉय 3, आणि दोन मुलीच्या प्रत्येक गटाने एक चिकूचं झाड लावलं. ओके, आता याच्याहून काही इक्वेशन लक्षात येणार मित्रांनो. याच्याहून लक्षात येणार 48 मुलामध्ये 3 मुलं, ओके, 3 मुलांच्या एका ग्रुपनं काय केलंय? एक जांभळाचं झाड लावलंय. आपल्याला टोटल किती? 48 झाडं लावायची. आणि 2 मुलींच्या प्रत्येक गटाने म्हणजे किती? डिवायडेड बाय जी डिवायडेड बाय 2. ओके, इथं कन्फ्यूज होऊ नका. ओके, 2 मुलीच्या प्रत्येक गटाने म्हणून इथं G/2 आहे. 48 आलं. त्याला काय करायचं आपण? ती क्रॉस मल्टिप्लाय 6b G, 2 गेले तिकडं, किती आलं? 96. गिवन काय आहे? B+G, किती आहे? 36 विद्यार्थी, हे दिलेलं आहे आपल्याला, किती आलं? 36. वजा करा, G कॅन्सल, हे 5b, हे 0, यस, किती आलं? 60. बी 60 म्हणजे किती आलं? 12. मुलं किती आहेत? 12. वरील पैकी आता सत्य विधान ओळखा. या शाळेत मुलांपेक्षा 12 मुली जास्त आहेत. ओके, आता मुली किती आहेत आपल्या? 12 मुलं आहेत. याच्यामध्ये 12 टाकलं, जी किती आलं? जी किती आलं? 12 दोन्ही 24. मुलींची संख्या आली 24, कारण ओके, मुलींची संख्या. तर या शाळेत मुलांपेक्षा 12 मुली जास्त आहेत. सॅटिस्फाय होते का? बरोबर आहे, 12 मुली नाही ना, जास्त आहे. मग हेच उत्तर आहे का? नाही. कामून नाहीये. विचारलं काय आहे? सत्य नसलेले विधान. याला याला विसरू नका, नसलेले विचारले. वरील बाबतीत लावलेले एकूण झाडाची संख्या जर 49 असेल, जर 49 झाड असेल, शाळेतील मुलींची संख्या निश्चितपणे मुलांपेक्षा 14 ने जास्त असेल. मुलींची संख्या निश्चितपणे मुलांपेक्षा किती? 14 ने. आता जास्त आहे तेव्हा तर जास्त असणारच नाही. हे पण ट्रू आहे. ज्या शाळेत 14 मुले आहेत, किती काढले? 12. नसलेले विधान, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. जर, ओके, ही संख्या दिली आहे, 3 आणि 5 ने भाग जाणारे आहेत, अनुक्रमे एकक व हजार, आणि उचित अंक जोड निवडा. आता त्यांनी इथं काय सांगितलं आपल्याला? 3 ही संख्या आहे. या संख्येला 3 आणि 5 न भाग जाणार आहे. आता मला सांगा, 5 न कोणत्या संख्येला भाग जातो? ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असते. त्याच्या 2 कंडिशन. आणि 3 ची कसोटी काय म्हणते आपली? ज्या संख्येच्या बेरजेला 3 ने भाग जातो. आता याची बेरीज करा. 3, 5, 7, 10, 15, 15, हे 5, 5, 20, 25, 27. ओके, आता मग इथे आपण ऑप्शन मध्ये बघूयात. ऑप्शन मध्ये कोणकोणती संख्या टाकणार आहेत? ओके, आधी इकडली पण कंडिशन बघा. 3, 5, इथे का ते इथे यांची किती? 3च्या कसोटीनुसार यांची किती बेरीज आली? 5 आणि 10, 15, 15 आणि 5, 20 आणि 2, 22. ओके, आता ऑप्शन वाईज आपण तिथं व्हॅल्यू टाकूया, आता बघूयात. आता इथं जर 0 टाकलं, काय म्हणतात? पेअर ऑफ डिजिट इन युनिट्स अँड थाउजंड्स प्लेस.
ओके, म्हणजे हे तर 2 काटा याच्यात नाही येणार. ओके, 5 इथे एक तर 6 आणि इकडे येतं 4. ही व्हॅल्यू टाकून बघूयात. तर 4 जर टाकली तर किती येणार? याच्यात 4 अधिक केली तर काय येणार? 31. 31 ला भाग जातो? नाही जात. सॉरी, 6 टाकले तर 33. 33 ला भाग जातो 3 ने. आलं उत्तर ऑप्शन नंबर 3. ऑप्शन वरती काढायचं होतं. हम्म? पुढचा प्रश्न. हा आयोगाने स्क्रॅप केलाय. पुढचा प्रश्न 68. एक चर्चेदरम्यान एक वक्ता म्हणाला, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या शिकारीचा शोध घेणे, स्वतःच्या अंड्याची काळजी घेणे आणि अन्य जीवप्रक्रियात गुंतणे यासारख्या काही वर्तनाच्या साध्या चेतक प्रतिसाद स्पष्टीकरणाच्या आधारे या प्राण्यामध्ये जटिल अनुमान क्षमता आहे. हा काही संशोधनाचा दावा बुद्धीप्रमाणे नाही. अर्थात त्यांच्या भोवतालात केलेल्या महत्वाच्या बदलांना तोंड देण्यासाठी स्वतःच्या वर्तनात बदल करण्याची क्षमता सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये नाही, असे संबंधित प्रयोगादरम्यानमध्ये निरीक्षण आहे आणि यामुळे सरपटणाऱ्या प्राण्याकडे जटिल अनुमाने काढण्याची क्षमता नाही, असे अनुमान कोणालाही काढता येते. तर आता एवढी माहिती दिलेली आहे आपल्याला. ओके, तर एवढं वाचल्यावर काय लक्षात येते? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणतोय तो. मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये लिहा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ही तरी कोणी दिलेली आहे. मे बी आपल्याला जीके मध्ये आपलं जीएसच्या पेपर मध्ये विचारलं जाऊ शकेल. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट त्या डिस्कवरी करणाऱ्या माणसाचं नाव ना 2019च्या पेपर मध्ये ऑप्शन मध्ये आहे मित्रांनो. ओके, तर आता ह्याच्यावरून काय करायचं आपल्याला? तर पुढीलपैकी कोणते विधान या वक्त्याच्या अनुमानासाठी आवश्यक गृहीत आहे? आता तो वक्ता काय म्हणतोय आपल्याला? सर्वायवल बद्दल बोलतोय. तर आता बघूयात ऑप्शन मध्ये, प्रयोगशाळेतील वर्तनाच्या तुलनेत सरपटणाऱ्या प्राण्याचे नैसर्गिक पर्यावरणातील वर्तन अधिक गुंतागुंतीचे वाटते. अरे नाही बाबा, ऑप्शन काय बोलतोय, पॅसेज काय बोलतोय? गुंतागुंतीचे नाही म्हणतायत ना तिथे. इथे काय म्हणतायत? ते सर्वायवल करतायत. नाही, ऑप्शन एक नाही. हम्म? पुढचं बघूयात इथं. जर सरपटणाऱ्या प्राण्यात गुंतागुंतीच्या अनुमान प्रक्रिया करण्याची क्षमता असेल, पॉसिबिलिटीज दाखवते. तर काही वेळा ते स्वतःच्या नैसर्गिक अधिवासातील बदलानुसार, म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, पहिले की सॅटिस्फाय ते स्वतःच्या वर्तनात बदल करण्यासाठी सक्षम असतील. बघा मित्रांनो, किती पॉसिबिलिटीज दाखवलंय आणि पॅसेजला अनुकरून बोलतोय तो. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. आता बघा बाकीचे पण बघूयात. गुंतागुंतीची अनुमान प्रक्रिया आणि चेतकांना दिलेला प्रतिसाद या दोन्ही बाबी एकाच वर्तनासाठी योगदान देत नाहीत. नाही रे बाबा, योगदान देत असली पाहिजेत असं तो पॅसेज बोलतोय. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सर्व वर्तनाचे स्पष्टीकरण साध्य चेतक प्रतिसाद वर्तनाच्या आधारे करता येतील. नाही मित्रांनो, हे असं काही मेन्शन नाहीये. पुढचा प्रश्न पाहूयात. ओके, 69. युक्तिवाद अभ्यासा आणि नंतर दिलेल्या पर्यायातून सर्वात जवळचा सर्वात जवळून समांतर अनुमान प्रक्रिया असलेला युक्तिवाद निवडा. ओके मित्रांनो, हाच प्रश्न आपण 2020 मध्ये पण असा प्रश्न आपल्याला विचारला होता, सी सॅट मध्येच. ओके, आता पाहूया त्याच्यामध्ये. त्यावेळेसचा जो प्रश्न होता ना, खूप मोठा होता मित्रांनो. त्याच्यामध्ये एक ऑप्शन होता, शेतकऱ्यांना हे सामान दिलेलं होतं. ऑप्शन मे बी 2 होतं त्याचं आणि आन्सर 1 आणि 3 होतं. ओके, मे बी तुम्हाला आठवल. ओके, तर त्याच बेसवर हा प्रश्न आहे. एक शेतकरी कुटुंबाला चना, सोयाबीन किंवा सोयाबीन लावण्याचे पर्याय आहेत. गेल्या वर्षी सोयाबीनच्या तुलनेत चण्याला चांगला भाव मिळाला होता. गेल्या वर्षी सोयाबीनला नव्हता, चण्याला भाव जास्त मिळाला. परंतु उत्पादनाच्या खात्रीसाठी चण्याला गुणवत्तापूर्वक सेंद्रिय खत आणि पर्यावरण स्नेही कीटक नियंत्रण करण्याची गरज आहे. म्हणजे तो चणाला जास्त भाव भेटलाय, पण चणाची लागवड करण्यासाठी पैसा पण जास्त लागतोय, कारण की त्याच्यासाठी खतं घ्यावं लागतात, कीटकनाशक घ्यावं लागतात, म्हणजे तो पण पैसा ऍड झाला. या आधी काळाची काळजीपूर्वक लागणारी रक्कम उभारणे शक्य नसल्याने म्हणजे चणा तो उगवू शकत नाही. कमी फायदा मिळण्याची शक्यता असूनही
कुटुंबाने सोयाबीनची लागवड केली. म्हणजे त्यांच्याकडे ऑप्शन नाही म्हणून ते काय करणार, कुटुंबात काय करणार, ते सोयाबीन लावणार. ओके. सोयाबीन लावणार आहे. मित्रांनो, एक जस्ट GS चा एक प्रश्न आठवला. तर हे कोणती शेती करतात ते लक्षात आलं का मित्रांनो? जी शेती फक्त फॅमिलीचं पोट भरण्यासाठी जी शेती केली जाते त्याला कोणती शेती म्हणतात? आपण ऑब्विसली GS मध्ये केलेलंच आहे. पण माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आपण ते डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे मित्रांनो, सी सॅट मध्ये आपला GS पण थोडं रिव्हिजन होते. हाच उद्देश आहे, बाकी काही नाही. तर आता बघूयात आपल्याला काय म्हणतात त्यांनी, कंडिशन काय दिली. आता सेम लॉजिक कुठे आहे ते बघूयात आपण बाकीच्या ऑप्शन मध्ये. क्षेत्रविदा गोळा करण्याच्या सफारीवर जाण्यासाठी अध्यक्ष स्थानीचा पुरेसा पैसा उभारावा लागेल. त्यांना पुरेसा निधी उभा करणे अशक्य होत असल्याने सफारीला जाणे शक्य नव्हते. काही नाही, स्टेटमेंट म्हणजे इन्फॉर्मेशन दिलं, स्टेटमेंट बनवलंय, काही नाही आहे यांच्यासारखं. ट्विस्ट नाही आपल्याला जो पॅसेज मध्ये ट्विस्ट दिलाय ना, म्हणजे चना लावायचा होता पण पैसे नाही म्हणून त्यांनी सोयाबीन केलं, याच्यात काहीच नाही. हे म्हणजे असं असे पैसे नाहीत म्हणून आम्ही गेलो नाहीत, हे शक्य नसते असं म्हणतो ते. एक नाहीये. जर तुम्ही विक्रेते असाल तर बढती मिळवण्यासाठी विक्रीचे लक्ष्य गाठण्याची गरज असते. जर मागच्या तिन्ही महिन्यातील लक्ष्य गाठल्यात तुम्ही यशस्वी झालात तर तुम्ही बढतीस आशा बाळगू शकता. तर मित्रांनो, इन्फॉर्मेटिव्ह दिलेले आहे. असं जर केलं तर तसं आहे. ओके, तर ते पण वरची कंडिशन सॅटिस्फाय नाही करत ते. पर्यटनाला बँकेमार्फत किंवा तेथे जेथे उतरले आहेत त्या हॉटेलमार्फत कमी दराने चलन विनिमय करता येतो. बँक शोधण्यासाठी पुरेसा वेळ त्यांच्यापाशी नसल्याने बँक शोधण्यासाठी पुरेसा वेळ त्यांच्यापाशी नसल्याने त्यांना हॉटेलचा उपयोग करावा लागला. त्यांना काय करा, हॉटेलचा उपयोग करा. सेम कंडिशन आहे. काय म्हणतायत हे, बँकेकडे पैसे काढायचे पण ते बँकेत ते काढू नाही शकत. त्याच्यामुळे ते हॉटेलच्या तिथून हॉटेलचा उपयोग करायला लागले पैसे काढण्यासाठी, कारण की त्यांना बँक शोधण्यात पुरेसा वेळ नव्हता. आणि वर पण काय सांगितलं होतं, चना लावायचा आहे पण त्याचा खूप खर्च आहे, तेवढा खर्च त्यांना पेलत नाही म्हणून ते काय करतायत, सोयाबीनचं उत्पादन घेत आहेत. तीच कंडिशन आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. ओके, नेक्स्ट प्रश्न. खेळाडूंसाठी बंदी घालण्यात आलेल्या पदार्थांच्या यादीत पालकात सापडलेल्या एक्सॉडेसचे संजीवक समाविष्ट करण्याची शिफारस बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वैज्ञानिकांनी केली आहे. त्यांच्या खेळाडूंच्या प्रदर्शनात वाढ होईल या भाकितांच्या चाचणीसाठी त्यांनी अभ्यास केला. या सहभागींनी एक्सॉडेसची मात्रा दिली. त्यांच्या स्नायूचे वस्तुमान लक्षणीय उच्च प्रमाणात वाढल्याने हे त्यांना लक्षात आलं. म्हणजे ते काय म्हणतायत की पालकामध्ये हे एक्सोडाईज आहे आणि हे त्याची शिफारस कोणी केली, ह्या वैज्ञानिकांनी सांगितलं. आणि हे एक्सोडाईज खाल्ल्यानं काय होतं की त्यानं काय होतं, तर खेळाडूंच्या स्नायूची लक्षणीय उच्चता प्रमाणात वाढते. हा, असे त्यांना या अभ्यासात आढळले. म्हणजे थीम काय सांगितलं, पालक खाल्लाय, पालकात एक एक्सोडाईज आहे, त्याच्यामुळे काय होतंय, जो प्लेयर आहेत त्यांची स्नायूची क्षमता वाढायली. आणि ही इन्फॉर्मेशन कोणी दिली, बर्लिनच्या एका सायंटिस्टने दिली. म्हणजे ते इन्फॉर्मेशन वगैरे त्यांनी दिली. तर हे इथं काय दिलं पुढे त्यांनी, स्वतःच्या लाडक्या ऑलिव्हसाठी दुष्ट लोकांना बडवण्याचे पोपाय, हे लहानपणी एक कार्टून होतं ना, पोपाय द सेलर मॅन, ते मेन्शन केलं इथं. त्यांनी पालकाच्या हवाबंद डब्बा फोडून उघडला होता तेव्हा त्याने वागणे नक्कीच सरळ नव्हते, वागणे नक्कीच. आणि आता ते व्यंगचरित्र कदाचित स्वतःचे अतिमानवी सामर्थ्य उत्तेजनाला वापरून मिळवित होते असे त्यांना जर्मनी संशोधनात म्हणाले. म्हणजे आपण जी वरची कंडिशन बघितली त्यांनी हे कार्टूनचं एक्झाम्पल देऊन आपल्याला ते सांगितले. तर वरील माहितीच्या आधारे खेळाडूंसाठी एक्सॉडेसचा वापर करण्यास बंदी आणण्याची शिफारस करण्याचे सर्वात उचित कारण कोणते ते विचारले. ओके, बघूयात. व्यक्तीच्या स्नायूच्या वस्तुमानात होणारी उच्च प्रमाणाची वाढ तिला अतिमानवाचे सामर्थ्य मिळवून देते व ते त्यांना वा तिला उत्कर्ष प्रदर्शन परफॉर्मन्स मदत करते बाबा. पण आपल्याला बंदी घालायची ना, हे तर येत नाही. स्नायूच्या वस्तुमानात वाढ करत असल्याने एक्सॉडेस्ट्रॉन
उत्तेजकाचे कार्य करते आणि अशा कोणत्याही स्वरूपाच्या ताकद वाढणाऱ्या कोणत्याही उत्तेजकांना वापरावर खेळाडूंना बंदी आहे. बंदी घालायची हे त्यांनी रिझन दिलंय आणि हे त्याच्यामुळे ही बंदी घालायची. ओके, आपल्याला 2 नंबरचं सपोर्ट करते. पुढचा प्रश्न पाहूयात. ओके, सान्वीचा बर्थडे आहे 28 फेब्रुवारी 2018ला. तर 22वा बर्थडे कोणत्या दिवशी? 2018 22वा बर्थडे केव्हा येणार? 2040. 2000 प्लस 40. 2000 ला 400 ने डिवाइड केलं किती येणार याच्यात? 0. आता हे 40 ला डिवाइड करू. 39 मध्ये 1. आता 39 मध्ये किती? 39 नॉर्मल आणि लीप वर्षाचे 9 म्हणून 48 दिवस. हा एक हा एक आहे ना, 48 ऑड डेज. ओके सर, ऑड डेज आहेत 48 ऑड डेज. आणि हा एक वर्षामध्ये कोणकोणते महिने येणार? जानेवारी, फेब्रुवारी. जानेवारीतले 21 दिवस, फेब्रुवारीचे 28. 7 न भागितलं तर किती येणार? 0 रिमाइंडर. 31 ला 7 न भागितलं तर 3 येणार, म्हणजे 3 इथं हे 0 घ्या. आता हे 48 केस बघूयात आपण. 48 ची केस. ओके, हे 48च्या केसला बघा. 7 न भागितलं किती येणार? 7 7 49. 7 7 49 येते. मग 7 सगळं 42 मध्ये इथे येणार 6. 6 रिमाइंडर इथं आले 6 प्लस 3 प्लस 0. आलं लक्षात मित्रांनो? हे 48 ऑड डेज. 48 ऑड डेज कशामुळे आले? हे 2000 तर लक्षात आलं ना? 2000 ला आपण लिप इयर काढण्यासाठी 4000 न मल्टिप्लाय करतो जर सेंचुरी असेल तर. हा कन्सेप्ट आठवतोय ना तुम्हाला? त्याच्यामुळे हे गेले. हे 48 मध्ये किती? 39 नॉर्मल दिवसाची येणार आणि 9 हे लिप इयर येणार याच्यामध्ये. ओके, लिप इयरची एक्स्ट्रा डेज आहे, म्हणजे एक्स्ट्रा डेज त्याला आपण ऑड डेज म्हणतोय तिथे. कन्फ्युज होऊ नका. हा कन्सेप्ट झाला क्लिअर. आता जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये किती? फेब्रुवारीत इथे किती? 28 दिवस. 28वा दिवस बर्थडे तिचा. 7 न भागितलं तर किती? 0 रिमाइंडर. 31 चा दिवस आहे. 7 न भागितलं तर किती? 3 रिमाइंडर. म्हणून 6 प्लस 3 प्लस 0 किती आले? 9. आता 9 ला परत काय करायचं? 9 ला परत 7 न भागायचं. किती बाकी आले? 2. आलं उत्तर 2. आता 2 उत्तर आले तर असं आपल्या लक्षात येणार आपण काय कन्सिडर करतो मित्रांनो? मंडे म्हणजे 1, मंडे, संडे, मंडे, ट्यूजडे, असं वेनसडे 3 4 5 6 7, सॅटरडे आणि हा 7 येतो संडे. ओके, हे आपलं कॅल्क्युलेट म्हणजे हे आपल्याला माहित आहे. हे जर लक्षात असेल तर तुम्हाला हे 2चं काय ते लक्षात येईल. तर उत्तर आहे आपला ट्यूजडे, मंगळवार. पुढचा प्रश्न पाहूया. वर्क टाइम आणि वर्क. ए आणि बी एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसामध्ये पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली. ए आणि बी न दोघांनी काय केलं? काम करायला सुरुवात केली. पहिले काय करूयात? त्यांचं युनिट काढूयात. हा ए, हा बी. 15 युनिट आपलं, सॉरी 15 दिवस 10 दिवस. लसावी काढूयात 15. एलसीएम लसावी 15 10 काय येणार? 2 3 5 15. 2 गुणिले 5 हे 5 हे 3 6 30. किती युनिट काम? 2 युनिट. बी किती युनिट काम? 3 युनिट. बी किती युनिट? 3 युनिट. दोघांनी एकत्र काम करायला सुरुवात केली. किती दिवस? 2 दिवसानंतर बी 2 दिवस त्यांनी सोबत काम केलं. 5 युनिट. 2 आणि 3 5. 2 दिवसांनी काम केलं. किती? तो 10. टोटल काम किती? 30. टोटल किती आहे? एलसीएम म्हणजे 30. उरले किती? 20. आता ए पूर्ण काम करणार. ए किती युनिट काम करतोय? 2. म्हणजे किती झालं? 10. लगेच याला उत्तर नाही. काय दिलंय? हे काम किती दिवसात पूर्ण झालं? टोटल काम किती दिवसात पूर्ण आहे? हे 10 दिवस येणे प्लस हे 2 दिवस, म्हणजे उत्तर आलं ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न. दिलेल्या विधाने व त्यानंतरची अनुमाने अभ्यासा. योग्य अनुमानाची निवड करा. सर्व गणिती उच्च पातळीतील तर्कविचार करण्याची क्षमता प्रदर्शित करतात. ओके, सर्व गणिती उच्च पातळीची तर्कविचार करण्याची क्षमता प्रदर्शित करतात. पारंपरिक शाळा प्रणालीची निष्पत्ती नसलेले
स्वाध्यायी विद्यार्थी बहुधा खूप सर्जनशील असतात. ओके. फक्त काही गणिती खूप सर्जनशील असतात. पर्याय उत्तर काय म्हणताय तो मित्रांनो लक्षात ठेवा. सर्व गणिती उच्च पातळीची तर्कविचार करण्याची क्षमता प्रदर्शित करतात आणि पारंपरिक शाळा प्रणालीची निष्पत्ती नसलेले स्वाध्यायी विद्यार्थी खूप सर्जनशील असतात. बहुधा खूप सर्जनशील असतात. फक्त काही गणिती खूप सर्जनशील असतात. आता काय दिलं? उच्च पातळीतील तर्क विचार क्षमता असलेल्या व्यक्ती गणिती होण्याची शक्यता असते. होण्याची शक्यता असते. नाही मित्रांनो, काय सांगितलंय? क्षमता असते म्हणतात. हं? उच्च पातळीवरील. मेन्शन नाहीये. जी डेटा आपल्याला दिलेला आहे तो डेटा नाहीये तिथं. दुसरं काय स्वाध्यायी विद्यार्थी उच्च पातळीची तर्कविचार क्षमता प्रदर्शित करत नाहीत. स्वाध्यायी कुठं आहे का इथं मित्रांनो? स्वाध्यायी विद्यार्थी खूप सर्जनशील असतात. उच्च पातळीवर तर्कशील क्षमता प्रदर्शित करत नाही. काहीच बोललेलं नाही याच्याबद्दल. स्वाध्यायी विद्यार्थी क्वचितच गणिती होतात. सर्जनशील म्हणून बोललेलं आहे आणि इथं पारंपरिक शाळा काही रिलेव्हंट नाहीये. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. इथं एक तर त्यांनी क्वचितच गणित होतात. ओके. आणि पूर्ण विद्यार्थी विचारलेलं आहे त्यांनी. पूर्ण स्टेटमेंट कंप्लीट होत नाहीये ह्याच्यामुळे बघा. हं? त्याच्यामुळे ह्याच्यात ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. थोडस लँग्वेजमुळे हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. बाकी काय नाही. लास्टला सॉल्व्ह करायचं ट्राय करा म्हणा. लास्टचे प्रश्न आहेत हे. सोबतच्या फरशावरील ठिपक्याचं रचना ओळखा. ऑप्शन मध्ये कोणते ते विचारलंय आता बघा याच्यात. ओके. पहिली ही याला एका पॉइंटला पकडायचंय. इथं बघा. इथून कुठं गेलं? इथे. आलं? आता हे इथं गेलं. इथून कुठे येणार? इथं काय येणार? ब्लँक येणार. आलं का याच्यावरून लक्षात आलं? हे इथून यस. म्हणजे आपलं इथं कोणतं येणार? ब्लँक येणार. हे ब्लँक, इथं ब्लँक, इथं ब्लँक. हे कटलं. ओके. आता बाकीचे कोणते? दुसऱ्याला सेम. दुसरं कोणतं आहे आता बघा. हे व्हाईट, इथे व्हाईट. इथं आला कलर. हे व्हाईट, हे व्हाईट. इथं आला कलर. इथं काळा कलर. इथं तर काहीच नाही. हे कटला. इथं आला. 50-50 पर्यंत आलो. ओके. 50-50 पर्यंत आलो. आता बघूयात. 50 पर्यंत आलेलो तर आपण आता हे बघा. ग्रीन घेतो. ब्लँक, हा ब्लॅक. इथं काहीच नाही. इथं काय? हे ब्लँक, हे ब्लँक. इथं पण काय येणार? इथं येणार आपल्याला ब्लॅक. ओके. ओके. तर ब्लॅक ब्लॅक इथं दोन्ही मित्रांनो इथं दोन्ही जागा ब्लॅक आहे. तर ही तर कंडिशन आपल्याला नाही. आपण हे दुसऱ्या कंडिशन म्हणजे दुसरी बघूयात प्रॉपर्टी म्हणजे दुसरीकडून कुठं काय चेंज होते. तर हे पण मी परत स्केच चेंज करतो. पर्पल घेतो. बाकीचे हे तुम्हाला समजले असेल. एक मिनिट तर रब करूयात. ओके. हा. आता ही तर ब्लॅक आहे. ओके. ऑप्शन मध्ये इथं ब्लॅक आहे ना आपल्याला त्याच्यामुळे इथं काहीच नाही करणार. इवन दो इथं हे असं चालतंय तर त्यांचं मॅटर पण आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे आणि उरलेले जे ऑप्शन आहेत ना 1 आणि 4 मध्ये दोन्ही जागा ब्लॅकच आहे. इथं ब्लॅक आहे, इथं ब्लॅक आहे. हम्म. आता बघूयात आपण पुढचं. हा इथं ब्लॅक आहे, हा इथं ब्लॅक असल्यामुळे तिथं कुठे गेला तो? इथं गेला व्हाईट. ओके. इथं काहीच नाही दिलं. इथं हे इथं ब्लॅक. तर इथं काय आहे? इथं काय येणार मग? इथं पण काहीच नाही येणार. ओके. हा. पण मित्रांनो आपल्याला इथे काय दिलेत? इथं 5 आहेत, इथं 5 आहेत, इथं 2 ऑप्शन 2 पर्याय उत्तर विचारले.
ओके. हा जो ऑप्शन आहे ना, इथं ब्लॅक, हे दोन सेम, इथं दोन सेम, इथं दोन सेम, इथे पण, इथे काय येणार, अपोज मध्ये येणार कारण की इथं सेम आहे, इथं अपोज, इथं ब्लँक, त्याच्यामुळे इथं येणार आहे, इथं काहीच नाही येणार. तर इथं काहीच नाही येणार, तर हे इकडल्या साईडनं येणार आणि तो पण ब्लँक. इथं तुम्ही टिक करताल पण इथं ब्लँक, इथं काहीच नाही, इथं हे, ओके, इथं असल्यामुळे इथं भेटला, इकडं ब्लँक, त्यामुळे हा इथं नाही, हा इकडल्या साईडने येणार पण तो पण ब्लँक येणार, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट. नेक्स्ट प्रश्न पाहूयात. शेवटचा प्रश्न आहे. पुढील युक्तिवाद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या युक्तिवादातून त्रुटी निदर्शित करणारे सर्वात उत्तम विधान निवडा. कल्याणकारी लाभ अवलंबनाची संस्कृती आणि अणुउत्पादक कार्यक्षमता निर्माण करण्यात असे अनेक लोकांना वाटते. अनेक लोक जगण्यासाठी उत्पन्न मिळवण्यासाठी खटपट न करता केवळ कल्याणकारी लाभावर वर्षानुवर्षे अवलंबून राहतात. अच्छा, ठीक आहे. काही वर्षापूर्वी भारताचे लाभार्थीच्या पात्रतेसाठी कठोर नियम केले. त्यामुळे लाभार्थीची संख्या 15% घटली. लाभार्थीची संख्या बहुत याहून कमी होण्यासाठी पात्रता नियम अधिक कडक करायला हवेत. तर वरील युक्तिवादातील त्रुटी दाखवून देणारा उचित पर्याय निवडा. तर मित्रांनो, एक्झामिनरला म्हणायचं आहे की एक वेलफेअर स्कीम बनवलेली आहे. जर तुम्हाला काही जॉब बिब नसेल, मी लेमन लँग्वेज मध्ये सांगतो, तर गव्हर्नमेंट तुम्हाला काहीतरी पैसे देणार. हं? आणि पण ते काय झालं, काही टायमानुसार त्यांनी नियम कडक केले. नियम कडक केल्यामुळे त्यांनी काय केलं, नियम कडक केल्यामुळे 15% घट झाली पहिले जेवढे लोक होते, आणि आता त्यांना 15 घट झाली ती, तर अजून घट करायची आहे त्यांना. हं? अधिक अजून कमी करण्यासाठी ते काय करतात, अजून कडक नियम बनवतात. अच्छा, ठीक आहे, कडक नियम बनवतात. तर वरील युक्तिवादातील त्रुटी दाखवून देण्याचा उचित पर्याय विचारलाय. म्हणजे काय, म्हणजे आपल्याला द्यायचंय का नाही त्यांना, तर आपल्याला त्यांना काय करायचंय, वरील युक्तिवादातील त्रुटी दाखवून देणारा उचित पर्याय निवडा. म्हणजे असा एखादा पॉइंट काढायचा आहे की त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. तर ते बघा, ह्या युक्तिवाद लाभार्थींना अनुत्पादक कार्यबलासमान करतो. असं काही मेन्शन नाही केलेलं मित्रांनो ऑप्शन मध्ये, आपल्या पॅसेज मध्ये. स्वतःच्या चुकामुळे लाभार्थी, स्वतःची चूक लाभार्थी व्यक्ती, काहीच मेन्शन नाही ऑप्शन मध्ये आपल्या याच्यात. विपरीत परिस्थितीला तोंड देणाऱ्या लाभार्थ्याबद्दल सहानुभूती दाखवत नाही. ओके, ठीक आहे. कडक नियम होऊ शकते इथे. लाभ अनावश्यक आहेत असा समज तो देतो. नाही मित्रांनो, असं काही ऑप्शन मध्ये मेन्शन नाही. आपल्याला त्यांनी काय विचारले की वरील युक्तवादीतील त्रुटी दाखवून देणारा उचित पर्याय, म्हणजे हे असं करणं योग्य आहे का, हे नियम कडक करून जे लोकांची बेनिफिट घेतात त्यांची संख्या कमी करणं. तर तर बघा, ऑप्शन 3 हे उत्तर आहे आपलं. पण हे कशामुळे बघा, तर विपरीत परिस्थितीत तोंड देणाऱ्या लाभार्थीबद्दल सहानुभूती दाखवत नाहीत. आता काही जे 100 लोक आहेत, पण त्याच्यातले जे 15 कडक नियमामुळे ते कॅन्सल झाले, पण त्याच्यातला एखादा जेन्युअन रिझन मुळे त्याचं जो बेनिफिट त्याला भेटायचा तो भेटला नाही ना. तर तेच आपल्याला त्रुटी दाखवायची आहे. तर ती त्रुटी ही असू शकते. ओके, म्हणजे म्हणजे त्यांनी कसं सांगितलं, एक गव्हर्नमेंटचा रूल आहे समजा, तर ते रूल आहे, तर ते रूल खूप लोक बेनिफिट करतात, ज्यांना बेनिफिट करायची गरज पण नाही. बेनिफिट म्हणजे त्यांच्याकडे सर्व आहे, पण तरी पण ते बेनिफिट करून घेत आहेत त्या फॅसिलिटीचा. पण ज्यांना गरज आहे त्यांना भेटत नाही. ओके, किंवा ते का भेटत नाही त्यांना, कारण की त्यांच्याकडे काही कागदपत्र नसतात, त्याच्यामुळे त्यांना भेटत नाही. तर त्या परिस्थितीमुळे कोणाचं नुकसान होते, तर हे विपरीत परिस्थितीला तोंड देणार आहे. म्हणजे एखादा गरीब विद्यार्थी आहे आणि त्याला
सपोज गव्हर्नमेंट कडून 100 रुपयाची जी बेनिफिट मिळणार असतो, तर तो मिळणारा नाहीये तिथं. तर कशामुळे नाही, तर ते कडक नियमामुळे झालं. आणि त्यांना अजून कडक करायचं कारण की त्यांना 15 पेक्षा कमी लाभार्थ्यांची संख्या करायची. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल. जर काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.